आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पापड. हे आपण उपवासासाठी बनवणार आहोत, त्यामुळे ह्यामध्ये वेगळं काही आपण घालणार नाही आहोत. ह्याला ना लाटायची गरज आहे ना पीठ मळायची. आपण असेच बनवणार आहोत आणि तेही एकदम खुसखुशीत असे तुम्ही बघू शकता. तळल्यानंतर सुद्धा एकदम डबल होतात आणि पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात आणि खायलाही एकदम खुसखुशीत लागतात. आणि हे घरातच सुकवलेले आहेत, उन्हात पण सुकवलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर चला आता मग सुरुवात करूया. मी इथं 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. इथं मी मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि पाण्यात मी 1 तास ठेवलेले, त्यामुळे थोडे कडक होतात. आता आपण हे बटाट्यांची सगळ्या साल काढून घेऊया. बटाट्यांची साल काढली की आपण लगेच ते पाण्यात ठेवणार आहोत. पाण्यात ठेवल्यामुळे ते जास्त काळे पडत नाहीत, त्यामुळे आपल्याला पाण्यातच ठेवायचं आहे. आता आपण हे बटाटे सगळे खिसून घेऊया. आपल्याला एकदम लांब असे ह्याचे खिसून बटाट्याचा खीस तयार करायचा आहे. त्यामुळे आपण सलग बटाटा खिसणीवर घासायचा नाही. थोडासा उचलून आपण परत मागं येऊन खिसणार आहोत. असेच आपल्याला सगळा बटाटा खिसून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याचा खीस एकदम लांब असा तयार होतो. तुम्ही इथं ह्याच्यापेक्षा मोठी खिसणी असेल तर त्याने पण खिसू शकता. आणि खीस आपला एकदम लांब असा तयार होतो. आपण खीस पण हा लगेच पाण्यातच ठेवायचा, नाहीतर बटाटा लगेच काळा पडतो. त्यामुळे आपण पाण्यातच हा खीस खिसून ठेवणार आहोत. आता सगळा खीस आपल्याला असाच खिसून घ्यायचा आहे. इथं मी सगळे बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि मी एका हे टोपामध्ये काढलेला आहे हा खीस सगळा. आता आपल्याला हा खीस 2 ते 3 वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्टार्च सगळा निघून जातो. आणि आता आपण ह्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची आहे. आपण जास्त वेळ ही तुरटी बटाट्यामध्ये ठेवायची नाही. थोडा वेळ आपण ही फिरवून घेणार आहोत. यामुळे आपली पापड एकदम पांढरे शुभ्र होतात, काळे पडत नाहीत. त्यासाठी आपल्याला ही तुरटी फिरवून घ्यायची आहे. आता हे आपण रात्रभर ठेवणार आहोत. तुम्ही जर सकाळी करणार असाल तर 2 ते 3 तास ठेवलं तरी चालेल. आता आपण हे सकाळी बघूया. आपला खीस एकदम कडक झालेला आहे. तर आता आपण हे करायला घेऊया. आता एका टोपात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घातलं तरी चालेल, कारण आपण पाणी जास्त ठेवलेलं आहे. आता ह्याला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यात बसेल एवढा खीस घालून घेऊया. मी इथं अर्धा खीस यामध्ये घातलेला आहे आणि अर्धा खीस आपण नंतर करून घेणार आहोत. हा खीस काढल्यानंतर आपण राहिलेला खीस यामध्ये घालून घ्यायचा. आता हा खीस आपल्याला 5 मिनटं पाणी उकळल्यानंतर आपण ठेवणार आहोत. आपल्याला जास्त हा ठेवायचा नाही आहे. आपण हा 5 मिनटासाठी ठेवणार आहोत. थोडासा नरम लागला की आपण हा काढून घेणार आहोत. पूर्ण आपल्याला खीस शिजवून घ्यायचा नाही आहे. मध्ये मध्ये आपण हलवत राहायचं, म्हणजे एकसारखा आपला खीस सगळीकडून तयार होतो. आता ह्या चांगला तयार झालेला आहे आपला खीस आणि थोडासा नरमही झालेला आहे. पूर्ण तोडल्यानंतरच तुटतोय, म्हणजे आपला खीस एकदम तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा खीस सगळा आपण पाण्यातून काढून घेऊया.
आपण एका चाळणीमध्ये हा सगळा खीस काढून घ्यायचा आणि त्याचं पाणी सगळं आपण नितळवून घेणार आहोत. आणि राहिलेला खीस पण आपण असाच तयार करून घ्यायचा. आता मी इथं राहिलेला पण खीस तयार करून घेतलेला आहे. आता हे आपण नितळून घेऊया पाणी ह्याच्यातलं आणि थोडासा नॉर्मली आपण हा थोडा थंड करून घेऊया. आता आपण ह्याचे पापड बनवायला घेऊया. इथं थोडासा खीस घेऊन आपण तो पापडासारखा पसरवून घ्यायचा. जास्त जाड पण आपण करायचं नाही आणि एकदम पातळ पण ठेवायचा नाही खीस. थोडासा आपण दाटसर असा हा पापड तयार करून घ्यायचा आणि असेच आपल्याला ह्याचे सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्याचे आकार कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथं राहिलेले पापड सगळे असेच तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मी सगळे पापड इथं तसेच तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपण पापड 2 दिवस सुकवून घेऊया. तुम्ही उन्हात घालणार असेल तर दुसऱ्या दिवशी हे उन्हात घालून वाळवून घेऊ शकता. मी इथं सावलीतच सुकवलेले आहेत. पण आपल्याला वर्षभर स्टोअर करायचे असतील तर हे उन्हात घालावेच लागतील. म्हणजे आपले वर्षभर पापड एकदम व्यवस्थित राहतात. हे आता पापड आपले तयार झालेले आहेत. तर आता आपण हे तळून बघूया. आपल्याला हे तळण्यासाठी एकदम मीडियम तेल गरम करून घ्यायचं आणि टाकलं की आपली लगेच पापड आपले तयार होतात. 10 ते 15 सेकंद हा पापड तळण्यासाठी लागतो. आपण लगेच हे काढून घ्यायचे, नाहीतर जास्त काळे होतात. इथं मी थोडे पापड तळून घेतलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.